राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. सातारा सत्र जिल्हा न्यायालयाकडून उदयनराजेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मारहाण आणि खंडणी प्रकरणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना आज सकाळी अटक करण्यात आली होती. शासकीय विश्रामगृहात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार होतं. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून उदयनराजेंना कोर्टात हजर केलं नाही. उद्योजकाला मारहाण आणि खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच फेटाळला होता. आज त्यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनला हजेरी लावली. त्यानंतर उदयनराजेंना अटक करण्यात आली होती. दुसरीकडे उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला आहे. तर उदयनराजेंच्या अटकेचा निषेध म्हणून शिवप्रतिष्ठानकडून उद्या सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.